नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस ची जी सीईटी असते त्यामधलं रिझनिंग सेक्शन असतं त्याची कन्सेप्ट पाहणार आहोत विथ टिप्स अँड ट्रिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल अशी आमची गॅरंटी आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेटेड व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही अपडेटेड राहाल. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे तुमची एक्झाम मध्ये तुम्हाला 90+ मार्क्स मिळण्यासाठी. तर त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळतील, त्यासोबतच 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आल्या आहेत. अजून कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील किंवा कुठल्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर मी दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर प्ले स्टोर वरती ग्लोबल ऑनलाईन असे सर्च करा. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली आपला ऍप दिसेल, त्या ऍपवरती जाऊन तुम्ही कोर्स एनरोल करू शकता. ओके, चला तर आता टॉपिक कडे वळूयात. आजचा टॉपिक आहे ब्लड रिलेशन. आता पहा, काही सिम्बॉल आहेत आणि काही मिनिंग आहेत त्याचे. हे सिम्बॉल आपल्याला यूज होतील क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. सर्कल हे सिम्बॉल फिमेलला डिनोट करतं, स्क्वेअर हे सिम्बॉल मेलला डिनोट करतं, हॉरिझॉन्टल लाईन्स, 2 लाईन्स हे मॅरिड कपलला डिनोट करतं, हॉरिझॉन्टल लाईन ही सिबलिंग्सला डिनोट करतं आणि व्हर्टिकल लाईन ही डिफरन्स ऑफ अ जनरेशन यांना डिनोट करतं. ओके, आता डायरेक्ट आपण क्वेश्चनकडे जम्प करू. फर्स्ट क्वेश्चन आहे पहा. Pointing to a photograph of a boy, Mr. Ram said, "He is the son of the only son of my mother. How is Mr. Ram related to that boy?" आता पहा, हा जर मिस्टर राम असेल, ओके, नंतर काय म्हटलंय, मिस्टर राम काय म्हणतो, ही इज द सन ऑफ द ओनली सन ऑफ माय मदर. त्याच्या आईला एकच मुलगा आहे म्हणजे तो स्वतः असेल, राईट. म्हणजे ही काय झाली, मिस्टर रामची आई झाली, मदर झाली. ओके, आणि तो कोणाचा मुलगा आहे, ही इज द सन ऑफ द ओनली सन ऑफ माय मदर, म्हणजे त्याच्या आईच्या मुलाचा मुलगा आहे, राईट. सो इथे काय येईल, जो फोटोग्राफ मध्ये मुलगा आहे तो येईल. आता आपल्याला इथे काय विचारलं, हाऊ इज मिस्टर राम रिलेटेड टू दॅट बॉय, म्हणजे मिस्टर राम आणि त्या मुलाचं रिलेशन काय असेल, चाइल्ड अँड फादरचं रिलेशन असेल, बरोबर आहे. म्हणजे त्या मिस्टर राम त्या बॉयचे कोण आहेत, तर फादर असतील, राईट, म्हणजे वडील असतील. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन डी हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. रीता टोल्ड मनी द girl I met yesterday at the beach was the youngest daughter of the brother-in-law of my friend's mother. How is the girl related to Rita's friend? आता पहा, लाईनने जाऊ. The girl I met yesterday at the beach was the youngest daughter of the brother-in-law of my friend's mother. आता ही रीताची फ्रेंड. ओके, ओके, रीताच्या फ्रेंडची मदर येईल, मदर आहे. मदरचा काय, ब्रदर इन लॉ म्हणजे हजबंडचा ब्रदर, राईट आहे. हजबंड आणि वाईफचं रिलेशन दोन हॉरिझॉन्टल लाईनने डिनोट करतात. ओके, त्यानंतर इथे येईल रीताचे फादर, राईट. आणि आता इथे काय म्हटलंय, ब्रदर इन लॉ ऑफ रीताज मदर, म्हणजे रीताच्या फ्रेंडची मदर, राईट. म्हणजे इथे काय येईल पहा, ब्रदर इन लॉ म्हणजे याचा भाऊ असेल, राईट. म्हणजे हा असेल ब्रदर इन लॉ ऑफ रीताज फ्रेंड्स मदर, ब्रदर इन लॉ म्हणजे हिचा ब्रदर इन लॉ, राईट. आणि त्याची यंगेस्ट मुलगी म्हणजे लहान मुलगी, इथे झाली डॉटर. आता काय विचारलंय, हाऊ इज द गर्ल रिलेटेड टू रीताज फ्रेंड, म्हणजे ही गर्ल म्हणजे ही
आणि ही रीताची फ्रेंड, या दोघांचं रिलेशन विचारलंय. काय असेल? रीताची ही कोण असेल तर काकाची मुलगी, म्हणजे करेक्ट आन्सर काय येईल तर कझन, म्हणजे ऑप्शन ए हा करेक्ट असेल. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन पहा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, इफ ए प्लस बी मीन्स ए इज द मदर ऑफ बी, म्हणजे प्लसचं साईन कशासाठी डिनोट केलंय? मदरसाठी, राईट. ए मायनस बी मीन्स ए इज द ब्रदर ऑफ बी, मायनसचं साईन येईल ब्रदरसाठी. ए डिवाइडेड बाय बी मीन्स ए इज द फादर ऑफ बी, डिवायडेड बाय म्हणजे फादरचं रिलेशन येईल. ओके. आणि ए इंटू बी मीन्स ए इज द सिस्टर ऑफ बी, म्हणजे इंटूचं रिलेशन कसं येईल? सिस्टर. ओके. हा एक टेबल आपण तयार केला गिवन इन्फॉर्मेशनचा, राईट. तर या इन्फॉर्मेशन थ्रू आपल्याला काय करायचं, विच ऑफ द फॉलोइंग शोज दॅट पी इज द मॅटर्नल अंकल ऑफ क्यू. आता पहा, फर्स्ट ऑप्शन नुसार काय म्हटलं, क्यू मायनस एन प्लस पी इंटू एम इंटू पी. तर याचं कसं येईल डायग्राम? क्यू एन, क्यू मायनस एन म्हणजे इथे हे, परत प्लस एम मायनस पी, म्हणजे इथे रिलेशन काय येईल? पी इज द नेफ्यू और नीस ऑफ क्यू. ओके. सो हे ऑप्शन चुकीचं येतं, मॅटर्नल पी मॅटर्नल अंकल नाहीये, राईट. नेक्स्ट ऑप्शन पहा, पी प्लस एस इंटू एन मायनस क्यू. इथे कसं येईल पहा, पी प्लस एस, प्लस म्हणजे डॉटरचं येतं, म्हणजे ही झाली मदर, इथे येईल एस, एस नंतर काय म्हटलंय, एस इंटू इंटू म्हणजे हे, इथे येईल एन, एन मायनस क्यू. सो हा ब्रदर असेल आणि क्यू इथे येईल, राईट. इथे पण असं मॅटर्नल अंकलचं रिलेशन दाखवत नाहीये, सो इथे पी इज द मदर ऑफ क्यू असं शो होतंय. सो इथे हे पण ऑप्शन कट झाला. नेक्स्ट पहा, सेकंड ऑप्शन कट झाला, राईट. थर्ड ऑप्शन पहा, पी मायनस एम प्लस एन इंटू क्यू, म्हणजे इथे काय येईल? पी मायनस एम प्लस एन मायनस क्यू, म्हणजे हे येईल. आणि इथे पहा, इथे करेक्ट रिलेशन शो करते मॅटर्नल अंकलचं, सो इथे करेक्ट ऑप्शन कुठला येईल? सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इफ ए इज द ब्रदर ऑफ बी, बी इज द सिस्टर ऑफ सी अँड सी इज द फादर ऑफ डी, देन हाऊ डी इज रिलेटेड टू ए. आता पहा, इथे काय म्हटलंय, ए इज द ब्रदर ऑफ बी, म्हणजे ए आणि बी हे काय आहेत? सिबलिंग्स आहेत. ए इज द ब्रदर ऑफ बी, म्हणजे हा असेल मेल, राईट. नेक्स्ट म्हटलं, बी इज द सिस्टर ऑफ सी, बी इज द सिस्टर ऑफ सी, म्हणजे ही सिस्टर आहे, बी इज द सिस्टर ऑफ सी. ओके. नंतर काय म्हटलंय, अँड सी इज द फादर ऑफ डी, म्हणजे सी हा फादर आहे कुणाचा? डीचा. ओके. देन हाऊ इज ए रिलेटेड टू, सॉरी, हाऊ इज डी रिलेटेड टू ए. डी आणि एचं रिलेशन विचारलंय, सो डी आणि एचं रिलेशन काय येईल? तर अंकलचं रिलेशन येईल, राईट आहे. सो इथे, आणि ए हा डीचा कोण असेल तर नेफ्यू असेल, सो सॉरी नेफ्यू पण येणार नाही, नेफ्यू आणि नीस येईल का, कारण डीचं सेक्स डिटरमाइन केलेलं नाही. सो इथं आन्सर येईल कांट बी डिटरमाइन, ऑप्शन डी, राईट. नेक्स्ट क्वेश्चन पहा, introducing a boy, a girl said, he is the son of the daughter of the father of my uncle. How is the boy related to the girl? आता बा इथे काय म्हटलंय, इंट्रोड्युसिंग अ बॉय, गर्ल सेड, एक मुलगी म्हणतीये एका मुलाला शो करून किंवा इंट्रोड्यूस करून. पहा, ही इज द सन ऑफ द डॉटर ऑफ द फादर ऑफ माय अंकल, म्हणजे इथे जर गर्ल असेल, ती गर्ल पकडा इथे, नंतर ही इज द सन ऑफ द डॉटर ऑफ द फादर ऑफ माय अंकल, म्हणजे काय येईल? पहा, त्या मुलीचे अंकल जर इथे पकडले आपण, ओके,
तर इथे कोण असेल, इथे आणि गर्ल्सची मदर पकडली. ओके. आणि गर्ल्स काय इथे काय म्हटलं पहा, ही इज द सन ऑफ द डॉटर ऑफ द फादर ऑफ माय अंकल. फादर ऑफ माय अंकल म्हणजे इथे येईल फादर, त्या अंकलचे, गर्ल्सच्या अंकलचे फादर येतील, राईट. फादर ऑफ अंकल किंवा हे अंकलचे फादर म्हणजे तिचे कोण असतील, गर्ल्सचे ग्रँडफादर, राईट. ओके. आता ही इज द सन ऑफ द डॉटर ऑफ द फादर ऑफ माय अंकल्स, म्हणजे इथे येईल तो बॉय, राईट, गर्लचा बॉय. कारण इथे म्हटलंय ही इज द म्हणजे तो मुलगा जो आहे तो तिच्या अंकलच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा आहे. म्हणजे इन शॉर्ट त्या तिच्या आजोबांची मुलगी म्हणजे तिची आई होईल आणि तिच्या आईचा मुलगा म्हणजे तिचा भाऊ होईल, राईट. सो इथे या दोघांमध्ये रिलेशन कोणतं येईल, ब्रदर सिस्टरचं येईल. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल इथे, ऑप्शन ए हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विनोद इज द ब्रदर ऑफ भास्कर, मनोहरी इज द सिस्टर ऑफ विनोद, बिस्वाल इज द ब्रदर ऑफ प्रीतम अँड प्रीतम इज द डॉटर ऑफ भास्कर. हु इज द अंकल ऑफ बिस्वाल. आता फर्स्ट मध्ये काय म्हटलंय, विनोद इज द ब्रदर ऑफ भास्कर, विनोद इज द, आता हे बघा वी फॉर विनोद, विनोद इज द ब्रदर ऑफ भास्कर, बी फॉर भास्कर. नेक्स्ट म्हटलंय मनोहरी इज द सिस्टर ऑफ विनोद, म्हणजे मनोहरी कोण आहे, विनोदची सिस्टर आहे, राईट. नंतर म्हटलंय बिस्वाल इज द ब्रदर ऑफ प्रीतम, बिस्वाल इज द ब्रदर ऑफ प्रीतम. आता इथे बिस्वाल घेऊ, सॉरी हा भास्कर आहे, ओके. बिस्वाल इज द ब्रदर ऑफ प्रीतम, ब्रदर ऑफ प्रीतम म्हणजे हा झाला मेल, हा झाला प्रीतम, ओके. आणि म्हणजे या दोघांचं सिब्लिंगचं रिलेशन आहे. आणि काय म्हटलंय, अँड प्रीतम इज द डॉटर ऑफ भास्कर, म्हणजे असं येईल, ओके. ह्याचा भास्करची डॉटर प्रीतम असेल आणि तिचा भाऊ हा बिस्वाल असेल, तर ऑब्विसली भास्करचा हा मुलगा असेल बिस्वाल, राईट. आपल्याला विचारलं हु इज द अंकल ऑफ बिस्वाल, तर अंकल कोण असेल, विनोद असेल. का, कारण भास्करचा हा विनोद भाऊ आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन काय असेल, अंकल कोण असेल, विनोद. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या व्हिडिओ इथेच थांबवा. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट डाऊन करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. नाईस डे. बाय.